सत्य असेल तेच दिसेल. एक नव्हे दोन नव्हे तब्बल 103 वर्षाची अखंड सेवा दिल्यानंतर गिरणगावचा साक्षीदार असणारा मरियाई चौकातील रेल्वेचा ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल रविवारी दिवस अखेरीत इतिहास जमा झाला. ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनीच बांधलेला रेल्वे पूल ब्रिटिश सरकारच्याच सूचनेवरून मर्यादा संपल्यामुळे बांधकामाचं काम हाती घेण्यात आले होते. मक्तेदाराचे तब्बल 150 कामगार, रेल्वे विभागातील 200 कामगार आणि 200 टन क्षमतेच्या 3 क्रेन व 220 किलो क्षमतेचे 4 ब्रेकर, याशिवाय 2 ट्रॅक्टर ब्रेकर्स, 4 JCB, 4 टिप्पर अशी भली मोठी यंत्रसामग्री घेऊन आलेल्या खास प्रशिक्षित पथकानं तब्बल 12 तास अविरत काम करून रविवारी दिवस अखेरीस हा पूल जमीनदोस्त केला. तब्बल 103 वर्षाच्या कालखंडात या पुलानं सोलापूरची जडणघडण पाहिली. सोलापूरचा स्वातंत्र्य लढा पाहिला नव्हे तर हा लढाच या पुलानं स्वतःच्या खांद्यावरून लढवला. या पुलाची विहित वयोमर्यादा संपली होती. या संदर्भातील पत्रव्यवहार ब्रिटिश सरकारनं सोलापूरच्या प्रशासनाशी केला होता. त्यानुसार हा पूल पाडण्याचा निर्णय येथील प्रशासनानं घेतला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरकरांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या या पुलानं रविवारी दिवस अखेर सोलापूरला शेवटचा राम केला. आता पुढील वर्षात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या ठिकाणी 100 मीटर लांब आणि 19 मीटर रुंदीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्यानंतरच सोलापूर सांगली महामार्ग खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येणार आहे. या संदर्भातील निविदा काढण्यात आली असून दिल्लीतील गोयला कंपनीला हे काम देण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार या कामासाठी तब्बल 35 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा नवीन पूल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत 100 मीटरचा असेल. भविष्यात होणाऱ्या उड्डाणपुलाला त्याची अडचण होणार नाही. नवीन पुलाची रुंदी 19 मीटर असणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला 5.5 मीटरचा सर्व्हिस रोड असेल. नर्सिंग गिरजी मिलच्या दिशेनं अधिक तर रेल्वे ग्राउंडच्या दिशेनं कमी जागा जाईल. सध्याच्या रेल्वे स्थानकाच्या मागे बाहेर पडण्यासाठी नवीन प्रवेशद्वार उभारण्यात आले. तिथून इंद्रधनुग्रह प्रकल्पाकडे जाणारा रस्ता आहे तो नवीन पुलापर्यंत येईल. तिथून दमानी इस्टेटकडे जाण्यासाठी लहान बोगदा केला जाणार आहे. नवीन पूल 4 पदरी असणार आहे. जुन्या पुलापासून त्याची उंची 2 मीटरनं वाढवण्यात येणार आहे. याशिवाय दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड असणार आहे.